गुड इव्हनिंग भावांनो. तर कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे एकदम चांगले असाल. जानेवारी संपली, 1 फेब्रुवारी गेली, 2 फेब्रुवारी गेली. अजून किती दिवस वाट बघणार आहात? कधी सुरू करायची रनिंग? मोटिवेट होत नाही आहे की वेळ मिळत नाही आहे? कारण काय? तर लवकर सुरू करा. तर नमस्कार. आज आपला दिवस आहे 35वा. जसं तुम्हाला माहिती आहे की 2 दिवस आपण 2 किलोमीटर कंप्लीट केले, जस्ट रिकवर रन म्हणून. तर 2 किलोमीटरचा टायमिंग आपला जातो आहे 10 मिनटापर्यंत. तर आज आपण पळणार आहोत 5 किलोमीटर आणि बघणार आहोत की आज आपलं 5 किलोमीटरचा टायमिंग तो कितीवर जातो आहे. कारण की लास्ट जे आपण 5 किलोमीटर पळालो होतो ते गेले होते जवळपास 28 मिनटं. तर आज आपण हेच प्रयत्न करणार आहोत की आपला 28 मिनटाचा टायमिंग तो जवळपास 25 मिनटाच्या जवळ तरी यायला हवा. तर आता आपण पहिले आपला वॉर्मअप संपवू, मग नंतर आपण संपवू आपले 5 किलोमीटर. तर चला मग सुरू करूया आपला वॉर्मअप. आत्ता जस्ट आपण आपला वॉर्मअप संपवला आहे. तर चला सुरू करूया 5 किलोमीटर. तर फायनली आपण आपले 5 किलोमीटर आत्ता जस्ट कंप्लीट केलेले आहेत. तर टोटल 5 किलोमीटरला टायमिंग काय लागला तर मला काही बघता आलं नाही. तसं मी इथे लावून देईल टायमिंग किती आहे टोटल. तर हे 5 किलोमीटर आपले नॉनस्टॉप झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही रिकव्हरी रन घेतले तर तुम्हाला 5 किलोमीटर किंवा 4 किलोमीटर पळायला काहीच त्रास होत नाही. तुमचा घसाही कोरडा पडत नाही, नाही तुमची बॉडी पेन होते. कारण तुमच्या बॉडीला सवय झालेली असते की हिट झाल्यावर जास्त वर्कआउट करायची. त्याचमुळे आपले 5 किलोमीटर आत्ता जस्ट कंप्लीट झाले. तर चला तर मग आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. याच्यानंतर आपण थोडं स्ट्रेचिंग करू, डिप्स, पुशअप, पुलअप्स वगैरे संपवू, बॉडीला स्ट्रेच करू, रिलॅक्स करू. तोपर्यंत बघत राहा आपल्या नवीन ॲक्टिव्हिटीज. स्टे फिट, स्टे हेल्दी.